2 दिवस खरं बाकी, उद्या तर अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. प्रतीक्षा आहे की युती कधी होणार? कोणाची? 2 भावांची ती झाली आहे. 2 भावांचं युती, मनोमिलन, बरं का, एकत्रीकरण हे झालेलं आहे. आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या, तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेत. तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत, शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे. 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे. त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल. पण काही उद्या 23 तारीख आहे. ठीक आहे ना, होईल ना उद्या. 23 तारखेचा मुहूर्त आहे का? नाही, असा मुहूर्त काय काढलेला नाहीये. पण मी तुम्हाला कालही सांगितलं की हा एक नवीन प्रयोग आहे. राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत. फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे. या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा हात फिरवला जाईल. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग आहे, तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हा नवा प्रयोग असेल तर त्याला प्रेक्षक रूपी मतदार कसा प्रतिसाद देतील? नाटक हिट ठरेल? हे नाटक नाहीये. तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे, हे लक्षात घ्या. हा प्रीतिसंगम आहे. नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये सहभागी होईल. नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले, ते नाटक आहे. ज्या पद्धतीनं जशी चांगल्या नाटकाची तिकीट ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटर पुढे नाटकं करतात. म्हणजे आमचा शो हाऊसफुल. कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता. प्रचंड पैसे खर्च करून तिकीटे विकत घेतली गेली, विकत दिली गेली